जर तुम्हाला कोणीतरी इमोशनली ब्लॅकमेल करते किंवा कुठल्याही पद्धतीने तुम्हाला ब्लॅकमेल, टॉर्चर अशा गोष्टी होत आहेत, तर मग आज एक उपाय आपण घेऊन आलो आहे, भस्म वाहण्याचा उपाय. अहिल्यानगर, काळामाता, तुळजाभवानी देवस्थान, पोखर्डीवरनं आज ज्यांना ज्यांना ब्लॅकमेलिंग पासून, शत्रूंपासून त्रास आहे त्यांच्यासाठी आजचा विशिष्ट व्हिडिओ. सांब सदाशिव शंकर महाराजांना विशिष्ट अशा भस्म अर्पण केल्या जातात. वेगवेगळे अनुष्ठान आहेत शत्रुनाशनासाठी, परंतु जो भस्म वाहण्याचा अनुष्ठान आहे तो एक आगळा वेगळाच आहे. भस्म म्हणजे नावातच मुळात सर्व विघ्न जे आहे ते भस्म व्हावे आणि शेवटी सर्वांचा अंत आहे असं साक्षता देणारं म्हणजे सांब सदाशिव शंकराची भस्माची पूजा. महादेवाला चिता भस्म, चंदनापासून बनवलेलं भस्म, गौरी भस्म इत्यादी वाहिलं जातं. परंतु आज एक विशिष्ट भस्माची आपण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये भीमसेन कापूर, गौरी, चंदनाचे लाकडं व त्याच सोबत गोरखचिंचाचे लाकडं, उंबराचे लाकडं असे 7 प्रकारचे सप्त लाकडं गोळा करायचे आणि त्यांना भस्म करायचं. भस्म तयार झाल्यावरती पुन्हा पाण्याने गोळा तयार करत असताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ज्याच्यापासून तुम्हाला खरंच त्रास आहे आणि पुन्हा गौऱ्या रचून ते भस्माचा गोळा जो आहे पुन्हा भस्म करण्यासाठी ठेवायचा. अमावस्या, पौर्णिमा, शनिवारच्या दिवशी किमान 5 वेळा हा उपाय केला पाहिजे. ओम काली जय भवानी.